मला विमान चालवायचं त्यांनी सुरुवातीला ठरवलं, पण ते झाले शास्त्रज्ञ. पण त्यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं लहान असताना. मग त्याप्रमाणे जर आपलं मॅकॅनिक व्हायचं तर मग आपण त्यामध्ये एक बोबडं बोलणार. आणि सरांनी सांगितलं की हे बघा, मी आता हे रामायणाच्या प्रती आणलेल्या, मी तुम्हाला प्रत्येकाला त्या 10 प्रती देणार आहे आणि त्या प्रती तुम्ही जाऊन विकून ये. इंजिनिअरिंगला नंबर, मग ते 4 वर्षाचं इंजिनिअरिंग क्लास असतो. किती वर्षाचा? 4 वर्ष. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केल्यानंतर तो काय होतो? इंजिनियर, अभियंता. स्वतः तो एखादी मशिनरी तयार करू शकतो. मग त्याला तिथं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं की मशिनरी कशी तयार करायची, कुठली मशिनरीचा उपयोग काय होतो. ट्रेनिंग करून घेतात तुमच्याकडे. PSI, DSP, DYSP, SP जिल्ह्याचा अधिकारी असतो, SP आपल्या विभागाचा अधिकारी असतो. असं व्हा ना, SP ची परीक्षा द्यायला आपल्याला MPSC UPSC ची परीक्षा द्यावं लागेल. ठीक आहे. अगोदर 12वी पास व्हावं लागेल. 12वी पास झाल्यानंतर त्यांची पोलिसाची जाहिरात येते, तिथे अर्ज करावा लागेल. त्यानंतर मग तुम्हाला ती तुमची परीक्षा घेतात, लेखी परीक्षा. कशावर आधारित राहते ती? सामान्य ज्ञानावर आधारित. जे की तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत जे शिकता त्या तुमच्या ज्ञानावर आधारित ती परीक्षा घेतात. मग ती परीक्षा पास झाल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी घेतात. मग शारीरिक चाचणीमध्ये काय, तुम्ही किती जोरात पळू शकता. तुमच्यासारखे हजारो मुलं तिथं आलेले असतात, पण त्यांना पळायला लावतात. मग जो अगोदर येईल, म्हणजे ज्याची रनिंग फास्ट आहे, जोरात पळू शकतो, त्या मुलाला ते अगोदर घेतात. मग आपल्याला काय आलं पाहिजे? रनिंग आली पाहिजे. मग आपण एका ठिकाणी असं फक्त बसून राहिलो तर आपल्याला रनिंग येईल. मग आपण किती पळतो, आपण पळण्याचा सराव केला पाहिजे, जास्तीत जास्त पळण्याचा सराव केला पाहिजे. मग त्याच्यामुळं आपली शारीरिक क्षमता वाढते. त्यानंतर गोळा फेक घेत असताना पहिले ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस कळणार नाही, दुसऱ्यांदा वाचाल कळणार नाही, पण तिसऱ्यांदा तुम्हाला वाचल्यानंतर त्यातलं काही ना काही कळत. वाचा, फक्त वाचत राहा, लक्षात जातो. करिअर घडवू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा 5 स्टार हॉटेलमध्ये आपण कॅप्टन होऊ शकतो. स्वयंपाक कसा करायचा, चांगले चांगले पदार्थ बनवून कसे द्यायचे. 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा तिथं नोकऱ्या लागतात चांगल्या, त्याला हॉटेल मॅनेजमेंट म्हणतात. हॉटेल मॅनेजमेंट पाहिलं मदत करताना वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, त्यातनं आपण करिअर करू शकतो.
गोष्टी आहे त्यातनं आपण आपलं आयुष्य पुढे मोठं दूर जाईल, मग त्याचा पण तो नंबर काढतात. म्हणजे गोळा फेक आपल्याला फेकता आला पाहिजे, नाही तर गोळा फेकच माहिती नाही, चालला पोलीस व्हायला जमल का? परंतु ते साफसफाई करताना जे मटेरियल तयार त्याला मिळायचं त्याची त्याने रिसायकलिंग केली, त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यातून पैसे कमवले. मग असं करत करत असतात त्याला हे साफसफाई करण्याचं पूर्ण मंदिराचं, बरेच मंदिर आहे की त्यांच्याकडे आहे आज सफाईला. त्याने अनेक कामगार आपल्याकडे ठेवले, त्यांच्या मार्फत तो काम करून घेतो. सेवा, त्यांनी फक्त सेवा हा धर्म स्वीकारला. असं आपण काहीतरी सेवा जरी केली त्यातनंही आपण मोठं होऊ शकतो. असं काही नाही की एखादं काम केलं की आपण एखाद्या कंपनीमध्ये लागलो किंवा एखादी नोकरी केली तरच आपण मोठं होतो. दुसऱ्यांची सेवा करताना सुद्धा आपण मोठं होतो. म्हणजे अनेक गोष्टी केली, फक्त चांगलं रोप आणलं म्हणजे काम झालं का? तसं आपल्या शाळेत फक्त एक चांगलं पुस्तक तुमच्या हातात दिलं म्हणजे सगळं शाळा झालंय का? नाही. मग त्याच्याबरोबर तुम्हाला इतरही ज्ञान मिळालं पाहिजे. मग इतरही ज्ञान तुम्हाला कशातून मिळणार आहे? तुम्ही बोलतात कसे, तुम्ही इतरांशी वागतात कसे, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं तुम्हाला काढून घेता येतं का, किंवा आपल्या मनात जे चाललंय ते किंवा आपल्याला जे काम करायचं ते समोरच्याकडून आपल्याला करून घेता येतं का? बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. शाळा असते आणि मग ते तुम्हाला मॅनेजमेंट माहिती, तुम्हाला मॅनेजमेंट सांगितलं का तुम्हाला? आता फक्त काय एक भाग आहे. असे अनेक पुस्तक आपल्याला वाचायची जे की आपल्याला पुढे तारून देणार. फक्त एक छोटी गोष्ट आहे. बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो. समजा आपल्याला शेती लावायची, शेत करायचं, शेत उत्तम बियाणं पाहिजे, बरोबर आहे. आपण बाहेरून काय म्हणतो संकरित बियाणं आणतो की नाही. आपल्या घरात समजा टमाटे आहेत, टमाट्यात बी असतं ना. आपल्या टमाट्याचं बी आपण लावतो का? आपण काय करतो? रोप आणतो.